चळवळी पुढे वळवळ थांबली. भीम छाव्याच्या आंदोलनाची अखेर प्रशासनाकडून दखल. महावितरणच्या महिला अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे वरिष्ठांचे आदेश. दबंग म्हणून मिरवणाऱ्या महिला अधिकाऱ्यांवर होणार 4 दिवसात निलंबनाची कार्यवाही. केज शहरासह ग्रामीण भागातील थकीत वीज देयकाची सक्तीने वसुली करून महावितरण विभागात दबंग म्हणून नाव केलेल्या महिला अधिकारी यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी दलित कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या घरात दिवा लावला, ज्या बाबासाहेबांनी महिलांसाठी हिंदू कोड बिल पास करून महिलांना हक्क अधिकार मिळवून दिले, त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेकराच्या घरात अंधार करण्याचे काम महिला अधिकारी श्रीमती शीतल सय्यद यांनी केल्याने व स्वतःला व्हिक्टोरिया समजणाऱ्या महावितरण विभागातील शीतल सय्यद यांनी दलित कार्यकर्ते यांना अर्वाच्याने घाणेरड्या अश्लील भाषेत सोशल मीडियावरून पोस्ट केल्याने दलित कार्यकर्ते आक्रमक होत केज तालुक्यातील सर्व दलित चळवळीचे नेते व इतर पक्ष, सामाजिक संघटना यांनी पुढे येत एक झलक म्हणून नुकतेच केज तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यामुळे या चळवळीपुढे वळवळ थांबली असून भीम छाव्यांच्या आंदोलनाची अखेर प्रशासनाला दखल घ्यावी लागली. तर महावितरणच्या महिला अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे वरिष्ठांनी आदेश दिले आहेत. तसेच येत्या 4 दिवसात महिला कनिष्ठ अभियंता यांच्यावर निलंबनाची कार्यवाही होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर महावितरण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सुरू करण्यात आलेले आंदोलन कार्यकर्त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले आहे. जर प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार 4 दिवसात संबंधित कनिष्ठ अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला दिला आहे. एबी न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड जिल्हा प्रतिनिधी. आंदोलन झालेलं आहे. त्या आंदोलनाच्या सर्व संबंधामध्ये आम्ही सर्व अधिकारी इथं उपस्थित राहून सर्वांची बाजू ऐकून घेतली. त्याचे काही गोष्टी शहानिशा पण केलेल्या आहे. पण आपल्या मागणीनुसार आम्ही उपकार्यकारी अभियंत्याची या तक्रारीमध्ये नेमणूक केलेली आहे. त्यांनी त्याची शहानिशा करतील व 3 दिवसामध्ये अहवाल देऊन या याच्यामध्ये 4 दिवसामध्ये योग्य ती कारवाई करण्याचा प्रशासनातर्फे आपल्याला आश्वासन देण्यात येत आहे. आपल्या मागणीप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल हे आपल्याला आश्वासन देण्यात येत आहे. आणि हे आश्वासन आमचं स्वीकारून आपण आपलं आंदोलन तुमच्याच मागे घ्यावं ही आमची विनंती आहे. आता साहेब, तुम्ही आताच म्हटले की इथले जे काही निवेदन करते जे आरोप जे केलेले होते ते आरोप सत्य आहेत का चुकीचे आहेत? नाही, ते आरोप जे आम्ही ऐकून घेतले बाबा त्याच्याबद्दलच उद्यापासून ते उपकार्यकारी अभियंत्याची तपासणी करतील आणि ते 3 दिवसामध्ये त्याचा अहवाल सादर करतील. वरिष्ठ नात्याने आपण कारवाई करणार आहात का? आंदोलनकर्त्याला एक मदतचं बोर्ड दिलेलं आहे आज रोजी. नाही, याच्यामध्ये कारवाई नक्की होणार आहे. कारण तसं सगळ्यांशी डिस्कशन वरिष्ठ पातळीवर देखील याच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्याप्रमाणे तिथं कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. यांनी अधिकाऱ्यांपुढे आपली बाजू मांडली, तुमची बाजू त्यांनी पूर्ण ऐकून घेतली. सविस्तर चर्चा झाली आणि सविस्तर चर्चा होऊन अधिकारी सुद्धा वेळेवर इथं उपस्थित राहिले. या ठिकाणी कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब यांनी सुद्धा पूर्ण वेळ दिला, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. PI साहेब यांनी सुद्धा आपला वेळ दिला, त्यांनी सुद्धा सहकार्य केलं. सगळ्या लोकांनी या ठिकाणी सहकार्यातून हा मार्ग निघाला आणि MSCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून संपर्कात राहून आमचे या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी चाटे साहेब यांची तब्येत ठीक नव्हती, ते झोपून येत आले कारण केजवर त्यांचं जरा जास्त प्रेम आहे. त्याच्यामुळं चाटे साहेब तुमचं बी अभिनंदन. आमचे शेख साहेब यांनी वेळात वेळ काढून, त्यांना परिस्थिती आधी माहीत नव्हती, त्यांचा वेगळा मूड होता, आल्यानंतर परिस्थिती माहीत झाल्यानंतर वेगळा मूड झाला. त्यांच्याबद्दल त्यांचं बी खूप खूप अभिनंदन. आमचे इथले सय्यद साहेब सगळ्या केस वाशियांना मिळून घेऊन चालतात, असे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांनी सुद्धा त्यातला वेळ काढून दिला. अंडील साहेब त्यांचे सिनियर असल्यामुळे त्यांना बी इथं थांबावं लागलं. सगळ्या MSCBने आम्हाला मनापासून सहकार्य केलं. आमच्या तुम्ही भावना जाणून घेतल्या, आमच्या अडचणी जाणून घेतल्या, लोकांच्या अडचणी जाणून घेऊन तुम्ही आम्हाला आज आपल्याला लखन भैया त्यांनी आज आपल्याला लिखी स्वरूपामध्ये बऱ्याच चर्चेनंतर लिखित स्वरूपामध्ये असं आपल्याला पत्र दिलेलं आहे की शीतल सय्यद यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने चुकीची कामं केलेली आहेत त्याची पूर्ण त्यांना आम्ही पुरावे दिलेले आहेत आणि आपण मागणी केलेल्याप्रमाणे त्यांनी उप अभियंता सय्यद साहेब यांची त्या ठिकाणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांना 3 दिवसात त्यांचा सर्व अहवाल दाखल करण्याला सांगितलेला आहे आणि 3 दिवसात त्यांचा अहवाल आल्यानंतर 4 दिवसाच्या आत आपल्या मागणीप्रमाणे त्यांच्या विरोधात
ऍक्शन घेण्याचा त्यांनी लेखी आपल्याला दिलेला आहे आणि तुर्तास आपलं आंदोलन स्थगित करण्याची विनंती केलेली आहे. तर आमची तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की त्यांच्या विनंतीला आपण मान देऊ. आपली माघार नाही, आपली फक्त स्थगिती. आपण आज त्यांचं आंदोलन त्यांच्या शब्दावर, त्यांच्या लिखाणावर आज आपण स्थगित करावं. आणि जर आपण त्यांना जर शब्द दिला, त्यांनी जर नाही पाळला, तर मग ह्याच्यापेक्षा सुद्धा उग्र रूप करणारे कार्ड आपल्यापैकी आहेत. त्याची सर्व जिम्मेदारी त्यांची राहील. परंतु ते तसं करणार नाहीत याची मला पूर्ण विश्वास आहे. कारण MSCBच्या अधिकारी खूप चांगले आहेत. त्यांनी खूप चांगलं या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन केलं, एवढा वेळ दिला, त्याबद्दल सर्वांचे आपण एकेचे प्रथम नागरिक नगराध्यक्षा पूर्ण वेळ इथं थांबल्या, सगळे नगरसेवक थांबले, सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि एक चालू केलेली सकाळपासूनची चळवळ यशस्वीरित्या पूर्ण होऊन आज आपण त्यांच्या हाताने आपलं लेखी पत्र घ्यावं आणि आपलं आंदोलन तुम्ही स्थगित करावं. पासून या इथल्या जे कनिष्ठ अभियंता आहेत सय्यद मॅडम यांनी या ठिकाणी आमच्यासारख्या खूप युवकांवर एक विनाकारण काही संबंध नसताना देखील गुन्हे दाखल करण्याचं काम केलं. आमचे मामा आहेत, आमचे चळवळीतले, त्यांच्यावर हप्त्यात 2 वेळेस गुन्हे दाखल करण्याचं काम केलं. यांनी मागं MSCB मध्ये स्वतः आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं आता सुद्धा त्यांचे पूर्ण शरीर भाजले, तेव्हा सुद्धा त्यांची गंभीर दखल घेतली नाही. त्याचबरोबर आमचे कतबे साहेब आहेत, ते अपंग आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी गेले, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी फिर्याद दाखल अर्ज देण्याचं काम केलं. असे ह्या जे कनिष्ठ अभियंता येतात यांचं तुम्ही तुमच्या शब्दाला आम्ही मान देऊन आताच्या पुरतं आम्ही तोपर्यंत 8 दिवस थोडं त्याच्यावर आम्ही विचार करू. आणि जर 8 दिवसात जर त्यांच्यावर योग्य 4 दिवसात जर त्यांच्यावर योग्य कारवाई झाली नाही तर या पुढचा लढा हे आमचा तीव्र स्वरूपाचा असेल. व त्याच्यामध्ये जर आमची कोणत्याही पद्धतीची हानी झाली आणि कुणाचा आमचा जीव गेला, आधी तसा एक पाऊस आलता, तसल्या पावसामध्ये आमचा एक सुद्धा त्याला व्यक्ती कुठं हल्ला नाही. आमच्या एका व्यक्तीला ते ठेके आले, ॲम्ब्युलन्स आली, ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले, त्या व्यक्तीचा डिस्चार्ज झाला की ती व्यक्ती आणखी पुन्हा इथं आला. जर त्या व्यक्ती ज्या कनिष्ठ अभियंता येतात त्या जर पुन्हा जर वापस आल्या तर इथं आणखीन काही सुद्धा घडू शकतं. आणि त्याची जर पुन्हा इथं जर काय हानी झाली, कोणती जीवितहानी, त्याची पूर्ण प्रशासनाची जिम्मेदारी MSCBची राहील. आज रोजी आपण आपल्या निवेदनामध्ये मागणी केलेली होती की त्यांचं निलंबन करण्यात यावं. तर ती कारवाई होणार आहे का आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे? आमच्या अर्जाप्रमाणेच कारवाई सांगितलं. अर्जाप्रमाणे कारवाई होईल म्हणून मी तशा पद्धतीने लेखी त्यांच्याकडून घेऊन